नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी प्राध्यापक तनेश लोंगानी तुमचं स्वागत करतो ज्ञानगंगा एज्युकेशनच्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण हा जो व्हिडिओ डिस्कस करत आहोत किंवा हा जो व्हिडिओ बनवत आहोत हा या महत्त्वाच्या विषयाकरता आहे की ज्ञानगंगा एज्युकेशन ही आपली जी संस्था आहे राज्यस्तरावरती जो 10वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांकरता एक खूप सुंदर असा उपक्रम राबवते। तर या उपक्रमामध्ये आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेकडनं जे स्टडी मटेरियल दिलं गेलं आहे, जे बुक्स दिले गेलेत, आता हे बुक्स कशासाठी दिले गेलेत आणि याचा उपयोग आपण पुढच्या वर्षभराच्या अभ्यासाकरता किंवा आपल्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेकरता 12वी सायन्सच्या आणि त्याचबरोबर त्यानंतर होणाऱ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, CET असेल, JEE असेल, नीट असेल, स्टेट लेवल असेल किंवा देश पातळीवरच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या पुस्तकांचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे आणि याचा अभ्यास त्या हेतूनं कशा पद्धतीनं उत्तमात उत्तम पद्धतीनं करायचा आहे, तर याचा आपण आज स्टडी करणार आहोत किंवा ही गोष्ट आपण बारकाईने समजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला ही क्लिअर करू इच्छितो की आता ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्रभरात आपण जेव्हा शिकतोय तर 12वी सायन्सच्या अभ्यासाकरता बरीचशी पुस्तकं मुलं वापरतात। मग त्याबरोबर ज्ञानगंगा एज्युकेशनच्या उपक्रमामध्ये तुम्हाला हे जे स्टडी मटेरियल दिलं गेलं आहे तर हे स्टडी मटेरियल नेमकं का दिलं गेलं आहे याचं एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला कव्हर करतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा काय झालं आहे, आज ग्रामीण भागामध्ये जेव्हा 11वी आणि 12वी सायन्समध्ये मुलं शिकतात किंवा आपण शिकतो विद्यार्थी, तर त्यावेळी लँग्वेजच्या इश्यूमुळे असेल किंवा बाकी इतर काही गोष्टींमुळे असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना बुक्सची लँग्वेज समजून घेण्यामध्ये किंवा बऱ्याच वेळा काय होतं की कन्सेप्ट्स बऱ्याच वेळा समजतात, वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं समजून घेत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून समजून घेत आहे, पण एवढं करून सुद्धा मुलांना बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळी एक्झॅक्ट परीक्षेला गेल्यानंतर आपण टॉपिक्स क्लिअर केलेला असतो, समजून घेतलेला असतो, पण त्या टॉपिकवरती जे आपल्याला प्रश्न विचारले गेलेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ट्विस्ट केले गेले तर ते क्वेश्चन्स आपल्याला समजत नाही आणि ते क्वेश्चन्स नाही समजले तर आपल्याला येत असताना, जमत असताना, त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असताना सुद्धा आपल्याला त्या टॉपिकवरती त्याचा आन्सर लिहिता येत नाही। मग ही अडचण बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बघायला भेटते किंवा अनुभवायला भेटते। आता बरेच मुलं बऱ्याच वेळा पेपर झाल्यानंतर डिस्कस करताना म्हणतात की यार मला हा प्रश्न समजलाच नाही किंवा हा प्रश्न कळालाच नाही, मला येत होतं पण मला जमलं नाही किंवा लिहिता आलं नाही। तर हे जे वाक्य आहेत हे वाक्य परीक्षा झाल्यानंतर सगळे जे ऐकायला भेटतात हे खूप त्रासदायक असतात। बघा लक्षात घ्या। मग या हेतूनं किंवा ह्या सगळ्या अडचणींचा विचार करून आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशन या संस्थेकडनं तुम्हाला म्हणजे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना स्पेशली काही स्टडी मटेरियल हे डिझाईन करून दिले गेले। आता या स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला संस्थेकडनं काय दिलं जातं आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी अशा चारही विषयांची जी बुकलेट तुम्हाला दिली गेली आहेत त्या चारही पुस्तकांमध्ये बघा हे केमिस्ट्रीचं बुकलेट आहे, त्यानंतर फिजिक्स तुम्हाला आधीच दाखवलं आहे, मॅथ्स त्यानंतर हे आहे आणि लास्ट एक बुकलेट तुमचं आहे बायोलॉजीचं। आता हे जे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं गेलं आहे तर या स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला काय दिलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये क्लिअर केली आहे की प्रत्येक चॅप्टरमध्ये PCMB या चारही विषयांच्या हिशोबानं या चारही विषयांसाठी प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवरती जे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न म्हणजे विचारले जाऊ शकतात तर हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला संस्थेकडनं वेगवेगळ्या अनुभवी शिक्षणाच्या माध्यमातून राज्यस्तरावरती तयार करून दिले गेले। आता बघा यावर्षी आपल्या परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितला, व्यवस्थित बारकाईनं अभ्यास केला मागच्या काही वर्षांपासूनचा, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आपल्याला या चारही विषयांवरती जे काही आत्तापर्यंत बोर्डच्या परीक्षा झालेल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न ट्विस्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जात आहे, ज्याला आपण ॲप्लिकेशन बेस्ड किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स नॉर्मली म्हणत असतो। मग आता थोडंसं बारकाईने विचार केला तर जे फायनल बोर्डाची परीक्षा असते या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो पॅटर्न आहे ते या पॅटर्नमध्ये तुम्हाला 4 सेक्शन्स दिले गेलेत, सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C आणि सेक्शन D। आता सेक्शन A मध्ये नॉर्मली 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात, सेक्शन B मध्ये तुम्हाला 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात, सेक्शन C मध्ये तुम्हाला 3 मार्क्सचे नॉर्मली क्वेश्चन्स आहेत आणि सेक्शन D मध्ये तुम्हाला 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत। आता सेक्शन 1 मध्ये त्यातल्या त्यात काय केलं आहे तर त्यामध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा जो आहे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 मध्ये MCQs कॅरीज 1 मार्क आणि क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन आहे ज्याचं 1 सेंटेन्समध्ये किंवा 1 वर्डमध्ये नॉर्मली आन्सर तुम्हाला लिहायचं असतं। आता हे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेत तर बघा कुठल्याही चॅप्टर्समधला कुठल्याही
टॉपिक जर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर त्या एकाच टॉपिकवरती ह्या कुठल्याही सेक्शनमध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रश्न ट्विस्ट केले जाऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात. मग आता जर बारकाईने विचार केला तर या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं कलेक्शन अगदी सुंदर पद्धतीनं आणि टॉप लेवलला तुम्हाला ह्या स्टडी मटेरियलमध्ये संस्थेकडनं रेडी करून दिलं गेलं आहे. मग आता हे जे स्टडी मटेरियल आहे हे अगदी सोयीस्कररित्या ज्यांना बोर्डाच्या परीक्षेचा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी खूप जास्त मदतशीर आणि सोयीस्कर असणार आहे. बघा हे जे स्टडी मटेरियल आहे यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्न प्रत्येक चॅप्टर वाईज प्रत्येक धड्यावाईज तुम्हाला तयार करून दिले गेले आहेत. आता बारकाईनं आपण विचार केला तर 4 सेक्शन्सनुसार तुम्हाला हे जे काही सगळं चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज किंवा सेक्शन वाईज तुम्हाला हे रेडी करून दिलं आहे. तर एक कॅल्क्युलेशन जर आपण छोटंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला काय की बुवा नॉर्मली तुम्हाला एका चॅप्टरवरती ॲव्हरेजली एक 50 ते 60 मार्काची प्रश्नपत्रिका कमीत कमी दरवर्षी तयार करून दिली जाते. आता एक कॅल्क्युलेशन केलं समजा फिजिक्ससारखा विषय आपण जो घेतला जो बऱ्याच विद्यार्थ्यांना जास्त टफ जातो प्रॉब्ली 90% मुलांना तर एक साधारण त्या एका विषयामध्ये 16 चॅप्टर्स तुम्हाला यावर्षी किंवा आत्ताच्या सिलेबसमध्ये आहेत 12वी सायन्स करता. मग या 16 चॅप्टरवरती प्रत्येकी 50 मार्काचं प्रत्येक चॅप्टरवरती प्रत्येकी 50 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला ॲव्हरेजली तयार करून दिले गेलेले आहेत. आता एक 50 ते 60 मार्काचे प्रश्न ॲव्हरेजली एका चॅप्टरवर धरले तर 16 चॅप्टरसाठी किती झाले बरं तर ऑब्व्हियसली जवळपास एक 800 मार्क म्हणजे ॲव्हरेजली तुम्हाला टोटल सब्जेक्ट करता विचार केला 16 चॅप्टर करता सगळ्या एका सब्जेक्ट करता तर या 16 चॅप्टरसाठी जवळपास तुम्हाला 800 ते 900 मार्काचे क्वेश्चन्स हे या बुकलेट्समध्ये तयार करून दिले गेले आहेत. मी फिजिक्ससाठी बोलतोय बाकीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही कॅल्क्युलेशन सेम पद्धतीनं प्लस मायनस करू शकता. आता झालंय काय एक विचार करा बोर्डाची परीक्षा आपली असते किंवा बोर्डाची फायनल क्वेश्चन पेपर आपण पेपर जो देतो तो असतो तुमचा 70 मार्कांचा. आता या 70 मार्काच्या पेपरसाठी एक साधं कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. जर तुम्हाला टॉप लेवलचे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला जवळपास 800 ते 900 मार्कांची तयारी किंवा 800 ते 900 मार्कांचे प्रश्न प्रॉपर बोर्डाच्या पद्धतीनं जर रेडी करून दिलेत तर अभ्यास सोपा होईल की नाही 100%. सो हे मटेरियल तुम्हाला अशा पद्धतीने सोयीस्कर पडणार आहे. विचार करा 70 मार्काचा पेपर आहे आणि त्याकरता तुम्ही जवळपास 800 ते 900 मार्कांची तयारी या माध्यमातून अगदी कमीत कमी वेळेमध्ये करू शकणार आहेत. आता यात एक अजून ॲडिशनल गोष्ट तुम्हाला दिली आहे जी सगळ्यांना माहिती आहे काय तर तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका नाही दिल्यात तर या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी म्हणजे प्रत्येक चॅप्टर वाईज जी प्रश्नपत्रिका दिली आहे त्याची आदर्श उत्तरपत्रिकासुद्धा बोर्डाच्या पद्धतीने तुम्हाला रेडी करून दिली गेली आहे. म्हणजे कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं एक्झॅक्ट उत्तर बोर्डासाठी तुम्ही काय लिहिणं गरजेचं आहे तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अगदी इझिली समजणार आहे. कळतं आहे. आता हे झालं स्टडी मटेरियलच्या बाबतीत. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या 4ही विषयांकरता सेम याच पद्धतीने तुम्हाला दिले गेलं आहे. आता याचा अभ्यास बारकाईनं कसा करायचा आहे हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बारकाईनं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर आता बघा लक्षात घ्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धती यासाठी ॲडॉप्ट करू शकता अवलंबू शकता. मग यात आपण पहिली पद्धत समजून घेऊया जी बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपी जाते किंवा त्यामध्ये त्या पद्धतीनं स्टडी केल्यानंतर बऱ्याच जणांचा चांगला फायदा आत्तापर्यंत झालेला आहे. तर काय करू शकता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जो चॅप्टर किंवा जे चॅप्टर्स तुमचे शिकून झाले समजा XYZ फिजिक्सचा एक रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा चॅप्टर आहे तो समजा शिकून झाला आहे तर आता तो चॅप्टर शिकून झालेला आहे. मग त्यानंतर एकदा तो चॅप्टर शिकून झाला की त्यावरती जे वेगवेगळे टॉपिक्स तुम्ही स्टडी केलेत त्यावरती कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे आधी तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्याकरता किंवा बघण्यासाठी सुरुवातीला प्रश्नपत्रिका जी आहे ती बुकमध्ये सेपरेटली दिलेली आहे. मग आता ती प्रश्नपत्रिका आपण समोर ठेवायची आहे. उत्तरपत्रिका बघायची नाही लगेच. सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका समोर ठेवायची आणि ही प्रश्नपत्रिका समोर ठेवल्यानंतर ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचं आहे की असा प्रश्न जर आपण बोर्डाच्या परीक्षेत आला आपल्याला तर आपण त्याचं काय उत्तर लिहिणार. बघा ॲक्च्युली परीक्षेमध्ये आपण गेल्यानंतर ह्याच गोष्टीचा अनुभव घेतो त्यामुळे तो अनुभव आपल्याला सुरुवातीला आत्ताच या ठिकाणी बसल्या बसल्या भेटणार आहे. मग आपण काय करू शकतो एखादा प्रश्न समजा XYZ मी त्या ठिकाणी वाचला आणि आपण त्याचा काय ते मिनिंग समजून घेतलं. तुम्ही एखादा रफ पेपर रफ पेज रफ नोटबुक तुम्ही समोर ठेवू शकता किंवा तुम्हाला पक्की नोटबुक पाहिजे ती करू शकता. जो प्रश्न तुम्ही वाचला आहे त्याचा एक रफली आन्सर तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार करून किंवा तुमच्या पद्धतीने तयार करून तुम्ही लिहू शकता. ते एकदा लिहून झालं रेडी झालं की ॲट द एंड एकदा तुम्ही कन्फर्म झाला शुअर झाला की नाही माझं आन्सर कंप्लीट लिहून झालं आहे तर तुम्ही डायरेक्टली परत पुढे जाऊन काय करू शकता तुमच्या आन्सर पेपर जी लगेच त्याच्या पुढे दिलेली आहे बुकमध्ये तर त्यामध्ये जाऊन तुम्ही लगेच चेक करून घेऊ शकता की यार
मी या प्रश्नाचं काय उत्तर म्हणजे काय मिनिंग घेतला होता आणि बोर्डच्या हिशोबानं एक्झॅक्ट मी यासाठी काय लिहायला पाहिजे होतं किंवा मी कुठं चुकलो किंवा कुठं कमी पडलो हे आपल्याला याच ठिकाणी समजणार आहे. बघा, याचा एक बेसिक फायदा तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्या प्रश्नांची वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं तयारी करत जाणार आहे किंवा वेगवेगळे प्रश्न आपण जसं फेस करत जाणार आहे, बघा तसं तुम्हाला एक ऑटोमॅटिक आयडिया येत जाईल की त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न ट्विस्ट केले जाऊ शकतात. बघा, लक्षात घ्या, असं कोणीही जज करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की बाबा हे प्रश्न करा आणि यातनंच तुम्हाला ॲज इट इज बोर्डाच्या परीक्षेला येईल. बट ही गॅरंटी मी या ठिकाणी नक्की समजून घेतो किंवा मी या ठिकाणी 100% देऊ शकतो काय की या पद्धतीनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका चॅप्टरवरती जर तुम्ही 50-50, 60-60 मार्काचे वेगळ्या पद्धतीनं प्रश्न डील करत असाल, त्याला फेस करत असाल आणि अशा पद्धतीनं बारकाईने समजून घेत असाल, तो ऑब्व्हियसली याच पद्धतीनं किंवा याच हिशोबानं त्या टॉपिकवरती परत अजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं जरी प्रश्न विचारला गेला तर तो तुम्हाला समजून घ्यायला बऱ्यापैकी सोपं जाईल. तर हा एक बेसिक फायदा या स्टडी मटेरियलच्या माध्यमातून समजून सांगण्याचा किंवा एक तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे झालं बाकीचं स्टडी मटेरियल किंवा या सगळ्या गोष्टी आहे. आता या पलीकडे जाऊन बघा, लक्षात घ्या, तुम्ही एकदा चॅप्टर स्टडी केल्यानंतर यात अजून एक बेसिक गोष्ट मी सांगतो. शक्य असेल तर तुम्ही त्याचे सिनॉप्सिस किंवा शॉर्ट नोट्स बनवू शकता, जेणेकरून ते तुम्हाला रिव्हिजनला परत काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे. आता याच्यात थोडंसं एक स्टेप पुढे जाऊन मेन ज्या विषयामध्ये अजून विद्यार्थ्यांना जास्त अडचण येते, एक तुमचा मॅथ्स विषय जो तुम्हाला CET मध्ये किंवा बाकीच्या EEGमध्ये सुद्धा जास्त अडचण देतो किंवा त्रास देतो. ठीक आहे. तर हा मॅथ्स विषय जो आहे किंवा हे मॅथ्सचं बुकलेट तुम्हाला दिलं गेलं आहे. जर या मॅथ्सच्या बुकलेटमध्ये आपण बारकाईनं बघितलं तर तुम्हाला या सगळ्या बुकलेट्समध्ये मॅथ्सच्या 11वीचे आणि 12वीचे या दोन्ही वर्षांचे बेसिक कन्सेप्टसुद्धा याच्यामध्ये कव्हर करून तुम्हाला दिले गेलेत. लक्षात घ्या, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 11th आणि 12th, आता हे 12thचं दाखवतो याच पद्धतीनं बुकमध्ये 11thचं सुद्धा आहे. त्या 11th आणि 12th ह्या दोन्ही विषयांचे बेसिक कन्सेप्टसुद्धा तुम्हाला यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत, जेणेकरून तुमचे बेसिक जर स्ट्रॉंग असतील तर त्या हिशोबाने तुम्हाला वेगवेगळे न्यूमरिकल्स किंवा एक्झाम्पल्स डील करणं जास्त चांगल्या पद्धतीनं सोपं होईल. ठीक आहे. आता हे झालं स्टडी मटेरियल जे तुम्हाला चॅप्टर वाईज किंवा डेली बेसिसवरती अभ्यास करण्याकरता संस्थेकडनं रेडी करून दिले गेले. आता याच्या अजून एक स्टेप पुढे जाऊन संस्थेकडनं बारकाईने बघा, आपण वर्षभर जो अभ्यास करतो तो आपल्या फायनल बोर्डाच्या परीक्षेकरता, मग त्या हिशोबानं तुम्हाला अजून तयारी करायला सोपं जावं याकरता संस्थेकडनं अजून एक बारकाईनं काळजी विद्यार्थ्यांची घेतली गेली आहे. काय केलं गेलं आहे तर यावर्षी म्हणजे दरवर्षी संस्थेकडनं काय केलं जातं तर तुमच्या 4ही विषयांकरता जशी बोर्डाची फायनल प्रश्नपत्रिका असते तर त्या फायनल प्रश्नपत्रिकेप्रमाणे राज्यभरातल्या टॉपच्या अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा माध्यमातून आपण प्रत्येक विषयाच्या म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी ह्या 4ही विषयांच्या प्रत्येकी 3-3 आदर्श प्रश्नपत्रिका आणि त्याच एक्झॅक्ट बोर्डाच्या पद्धतीनं 3-3 आदर्श प्रश्नपत्रिका आणि त्याच प्रश्नपत्रिकांसाठी त्याच्या एक्झॅक्ट बोर्डाच्या पद्धतीनं आदर्श उत्तरपत्रिका पण तयार करून आपण त्याचं एक बुकलेट आहे ते आपण ॲट द एंड ऑफ द आपला उपक्रम म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला दिलं जात आहे. म्हणजे यानं काय होणार आहे तर एक्झॅक्ट बोर्डाचा पॅटर्न कसा आहे, एक्झॅक्ट बोर्डाच्या पद्धतीनं स्टेप वाईज मार्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं दिल्या गेल्यात किंवा दिल्या जातात प्रत्येक ॲन्सरमध्ये, प्रत्येक उत्तरामध्ये, त्याचा एक बारकाईनं अभ्यास तुमचा होणार आहे. बघा, प्रत्येक विषयाच्या 3-3 एक्झॅक्ट बोर्डाप्रमाणे प्रश्नपत्रिका तुम्हाला रेडी करून दिल्या गेल्या आहेत. म्हणजे अशा टोटल 12 प्रश्नपत्रिकांचा संच आहे विथ त्याचं मॉडेल आन्सर शीट म्हणजे आदर्श उत्तरपत्रिका पण तुम्हाला रेडी करून दिल्या गेल्यात. लक्षात येत आहे. तर या माध्यमातून एकच महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा सराव अधिकाधिक व्हावा, सराव वाढावा या हिशोबानं तुम्हाला हे स्टडी मटेरियल अगदी स्टँडर्ड पद्धतीनं राज्य पातळीवरती तयार करून दिलं गेलेलं आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं उपयोग आपण सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेकरता आणि बोर्डाच्याच परीक्षेकरता आणि त्याचबरोबर तुमच्या स्पर्धा परीक्षा ज्या पुढे तुम्ही देणार आहेत त्याची चांगल्यात चांगल्या पद्धतीनं तयारी तुम्ही करावी. इथून पुढे भविष्यात येणाऱ्या वेगळ्या परीक्षांकरता तुम्हाला संस्थेकडनं मनापासून शुभेच्छा. थँक्यू.